देवीच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची आज सुरुवात झालेली आहे। मतदान सुरू झालेलं आहे। दुपारचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकानी यांनी सुद्धा मतदान करून ते मतदान केंद्राच्या बाहेर पडलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया ही सुरू आहे। भाऊ काय सांगा? अगदी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदानाला लोक येऊन आलेले आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला हक्क बजावण्याच्या संदर्भामध्ये लोक सुद्धा आता जागृत झालेले आहे आणि आमची सुद्धा हीच इच्छा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी या लोकशाहीमध्ये मतदान करून एक चांगलं सरकार या ठिकाणी निवडावं या दृष्टीने सुद्धा आम्ही लोकांना आवाहन करतो आहे। काही ठिकाणी लोकांना थोडंसं या बूथवरून त्या बूथवर, या सेंटरवरून त्या सेंटरवर जावं लागत आहे। त्याच्या सुद्धा सूचना आम्ही प्रोसिडिंग अधिकाऱ्याला दिलेल्या आहे की BLO या ठिकाणी त्यांना अलर्ट मोडवर ठेवून लोकांना त्रास व्हायला नको आणि कुठल्या बूथवर मतदान आहे ते लगेच त्यांना मिळायला पाहिजे, म्हणून त्यांनी सुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे अशा सूचना केल्या। नक्कीच मतदारांना मतदान करताना त्रास होऊ नये त्यासाठी प्रशासनाने मतदारांना मदत करावी अशा सूचना राजेश बकानी यांनी दिल्या आहेत। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, देवळी, वर्धा।